विद्यार्थी मित्रांनो, बृहन्मुंबई महानगरपालिका व्हर्च्युअल ट्रेनिंग सेंटर मध्ये आपले खूप खूप स्वागत। कोविड-19च्या या सद्यस्थितीत आपल्या शाळा बंद असल्या तरी आपले ऑनलाईन शिक्षण चालूच आहे आणि गेले वर्षभर आपण हा ऑनलाईन अभ्यास करत आहोत। त्यासाठी आपली शिक्षणाची गती कमी होऊ नये म्हणून बृहन्मुंबई महानगरपालिका व्हर्च्युअल ट्रेनिंग सेंटरच्या माध्यमातून काही व्हिडिओंची निर्मिती करण्यात आलेली आहे। मी निलिमा कदम, आपली व्हर्च्युअल शिक्षिका। आजचा घटक आपण बघणार आहोत पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता 5वी, पेपर पहिला, जो मराठी व गणित या दोन भागांमध्ये विभागलेला असतो। त्यातील गणित या भागाचा आपण अभ्यास करणार आहोत। आजचा आपला घटक आहे संख्यांवरील क्रिया, ऑपरेशन्स ऑन नंबर्स। संख्यांवरील क्रिया यातील आजचा उपघटक 2.4 भागाकार, डिव्हिजन। भागाकार या घटकाला सुरुवात करण्यापूर्वी काही महत्त्वाच्या गोष्टी आपण लक्षात घेऊ। व्हॉट इज डिव्हिजन? भागाकार म्हणजे काय? तर भागाकार म्हणजेच वाटणी करणे किंवा विभागणी करणे किंवा समान वाटा करणे। थोडक्यात आपण भागाकार करतो म्हणजेच समान भाग करतो। So division can be defined as the splitting up of a large group into equal smaller groups. समान भागामध्ये विभागणी करणे। भागाकार या क्रियेमध्ये भाज्य, भाजक व बाकी यांच्या परस्पर संबंधातील घटक असतात। या संबंधातील कोणतेही तीन घटक म्हणजेच भाज्य, भाजक व बाकी यातील तीन घटकांपैकी कोणताही दोन घटक आपल्याला दिले असतील तर आपण उर्वरित घटक काढू शकतो। किंवा ज्या वेळेला निशेष भाग गेलेला आहे म्हणजेच बाकी शून्य असेल अशा वेळेला कोणत्याही तीन घटकांपैकी एक घटक दिला तरी आपण उर्वरित घटक काढू शकतो। So division means making equal parts of a given number or subtracting repeatedly from a given number. Let's understand what is division by one example. 7850 divided by 15. 7850 भागिले 15 हा भागाकार आपल्याला करायचा आहे म्हणजेच 15 आपल्याला सतत 7850 मधून वजा करायचे आहे। Dividing means subtracting repeatedly from a given number. Here we want to subtract 15 repeatedly from 7850. But is it easy? No. So subtracting repeatedly from 7850 rather than we will divide it. So what is division? Let's understand. So 7850, this is a dividend. याला काय म्हणायचं? भाज्य। आणि भागिले, भागिलेसाठी आपण हे चिन्ह वापरतो 15। 15 is a divisor. 15 हा झाला भाजक। आता आपण 15 ने भागणार आहोत म्हणजेच 15 आपण काय करणार आहोत? वजा करणार आहोत। मग या ठिकाणी 15 प्रत्येक वेळेला वजा करत जाणार का? नाही। तर त्यासाठी आपण काय करूया? तर 15 चा पाढा लिहून घेऊया। 15 1 जा 15, 15 2 जा 30, 15 3 जा 45, 15 4 जा 60, 15 5 जा 75, 15 6 जा 90, 15 7 जा 105, 15 8 जा 120, 15 9 जा 135, 15 10 जा 150. आपण हा पाढा, we have written the table of 50. आता का आपण हा पाढा लिहून घेतलाय बघा? तर 15 ने आपल्याला भागायचं आहे। So first
what will 15 0 जा 0 because here the divisor is 15 and we are taking first number 7. आपण प्रत्येक वेळेला बेरीज वजाबाकी गुणाकार या क्रिया करताना वन्स प्लेस पासून सुरुवात करत होतो, राईट. परंतु भागाकारामध्ये आपण जेव्हा क्रिया करतो त्यावेळेला आपल्या डाव्या बाजूपासून सुरुवात करणार आहोत, न की उजव्या बाजूपासून. लक्षात ठेवा. बाकी बेरीज वजाबाकी गुणाकार या तिन्ही क्रियांमध्ये बघा 3512 गुणिले आपल्याला करायचे असतील 10, तर आपण कुठून सुरुवात करतो? या 2 पासून, म्हणजेच एककापासून. From one's place we are starting, right? But in division we have to start from left hand side. Extreme left we have to start, and in multiplication, addition and subtraction we are starting from extreme right hand side, that is right side, right? This is the important instruction. महत्वाची गोष्ट आहे ही. रिमेंबर दिस, वी हॅव टू स्टार्ट फ्रॉम एक्स्ट्रीम लेफ्ट. ओके. आता पहिले नंबर किती आहे? 7. आणि या ठिकाणी 2 अंकी संख्या आहे, ही 1 अंकी संख्या आहे. मग आपण भाग लावू शकतो का? नाही. म्हणून या ठिकाणी आपण शून्याचा भाग लावून घेतला. सो 15 0 जा 0. एनी नंबर मल्टिप्लाइड बाय 0, द आन्सर इज 0. वी आर सबट्रॅक्टिंग. सो 7 minus 0, 7, right? Now we are taking 8 downwards, so they will become 78. Now number 78 is there, so 15 ones are, find out the table, the least number which can be subtracted from 78. आपल्याला 78 मधून वजा होणारी लहानात लहान संख्या या ठिकाणी बघावी लागेल. कुठली संख्या आहे? Yes, it is 75, right? So 15 5 जा 75. We will write 75 here, 5 over here. Okay, minus. So 78 minus 75, 8 minus 5, here 3, this is 0, right? Now next number is 5. We will carry 5 over here, so it will become 35, right? Now find out which is the least number which can be subtracted from 35 from this table. Yes, we can subtract 13. So 15 2 za, so 15 already is here, so 2 we have to write over here. So 15 2 za 30, 30 over here. Again subtraction. 5 minus 0 is 5, 3 minus 3 is 0, 5, right? Next we have to carry this 0 over here, so 0, right? So 50. Again find out the least number which can be subtracted from 50. Yes, it is 45, right? So 15 3 za, so where you have to write 3 over here and 45 over here, subtraction, minus sign. Now 50 minus 45, this is 0, so we will make it 10, and this is as 4. So 10 minus 5 is 5, 4 minus 4, 0. So here 5 is remaining. Now the remainder is smaller than the divisor. That case we cannot proceed further. या ठिकाणी बाकी जर या भाजकापेक्षा लहान असेल तर आपण पुढे भागाकार करू शकत नाही. बरोबर. मग ही भागाकाराची क्रिया या ठिकाणी आपण थांबवणार आहोत. मग आता बघा 7850 हे काय आहेत? डिव्हिडंड, भाज्य. काय आहेत हे? भाज्य. 15 is the divisor, right? 15 is divisor, म्हणजे काय आहे? भाजक. आणि
हा जो वरती आपल्याला मिळालेला आहे याला म्हणायचं भागाकार, दॅट इज कोशंट. And 5 is the remainder, that is बाकी. Okay? The dividend, divisor, quotient and remainder. So what is the relation in all these? तर हा भागाकार आपण जेव्हा बघितला 7850 भागिले 15 बरोबर आपल्याला काय मिळालं? 523 हा भागाकार मिळाला. थोडक्यात लक्षात घ्या, डिव्हिडंड इज इक्वल टू डिवायझर इंटू कोशंट प्लस रिमाइंडर. आपण जर हा गुणाकार केला म्हणजेच 523 गुणिले 15 हा आपण गुणाकार केला तर आपल्याला मिळेल बघा 15 3 जा 45 कॅरी 4, 15 2 जा 30 प्लस 4 दॅट इज 34 carry 3, 15 5 जा 75 plus 3 that is 78 and the remainder is 5. We will add 5 over here, therefore the answer will be 7850, right? So dividend is equal to divisor, divisor is 15, quotient is 523 plus remainder. म्हणजेच काय झालं? भाज्य बरोबर भाजक गुणिले भागाकार अधिक बाकी. For example, see here 10 divided by 3. So 3 3s are 9. Here 1 is the remainder. Another example, 300, that is dividend, is equal to 42 into 7. So 42 is the quotient, 7 is the divisor and remainder is 6. So we can write this with the help of formula, that is dividend is equal to divisor into quotient plus remainder. भाज्य बरोबर भाजक गुणिले भागाकार अधिक बाकी. अनेकांची किंमत दिली असता त्यावरून एकाची किंमत काढण्यासाठी भागाकार केला जातो. लक्षात ठेवा, जेव्हा अनेक वस्तूंची आपल्याला किंमत दिलेली असते आणि आपल्याला एका वस्तूची किंमत काढायची असेल तर त्यासाठी भागाकार करावा लागतो. ज्या संख्येने भागतात तिला भाजक, ज्या संख्येला भागतात व तिला भाज्य असे म्हणतात आणि येणाऱ्या उत्तराला भागाकार असे म्हणतात. उदाहरणार्थ 35 भागिले 7, आपण 7 ने भागत आहोत. मग ज्या संख्येने भागतात 7 हा झाला भाजक, म्हणजेच काय झाला? डिवायझर. बाय the number by which we divide, it is called divisor. ज्या संख्येला भागतात, आता 35 ला आपण भागतो आहोत, हा झाला भाज्य. This is a dividend to which we are dividing, that is dividend. आणि जे उत्तर आपल्याला इथे मिळतं त्याला म्हणतात भागाकार, कोशंट. आणि खाली जी राहत असेल ती बाकी म्हणजेच रिमेंडर. कोणत्याही संख्येला 1 ने भागले असता उत्तर तीच संख्या येते. When any number is divided by 1, quotient is the same number. Second point, कोणत्याही संख्येला त्याच संख्येने भागल्यास उत्तर 1 येते. Any number is divided by itself, quotient is 1. भाजक व भागाकार याच्या गुणाकारामध्ये बाकी मिळविल्यास भाज्य मिळते. आपण हे बघितलेलं आहे. बघा, कोणत्याही संख्येला 1 ने भागलं, 5 ला आपण 1 ने भागलं तर किती येणार आहे? तीच संख्या, म्हणजे 1 गुणिले 5 5. ओके, म्हणजे ज्या संख्येला आपण 1 ने भागलं तर उत्तर तीच संख्या आली. त्यानंतर कोणत्याही संख्येला त्याच संख्येने भागल्यास, उदाहरणार्थ 5 भागिले 5, आपण 5 ला 5 नेच भागतो आहोत. 5 1 जा 5, 5 1 5 वजा
बाकी राहिली 0 म्हणजे उत्तर आलं 1. कोणत्याही संख्येला त्याच संख्येने भागल्यास उत्तर 1 येते. कोशंट इज 1. ओके. आणि भाजक व भागाकार याच्या गुणाकारामध्ये म्हणजेच डिवायझर इंटू कोशंट वी गेट डिव्हिडंड. ओके. काही आपण उदाहरणं बघूया आता. जर 5 रुपयांची 30 नाणी दिली तर 10 रुपयाच्या किती नोटा मिळू शकतील? बघा काय प्रश्न आहे. हाऊ मेनी नोट्स ऑफ ₹10 कॅन वन गेट इफ वन गिव्स 30 कॉइन्स ऑफ ₹5? 2019च्या शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये हा प्रश्न आलेला आहे. पर्याय आपल्या समोर दिलेले आहेत 3, 6, 15 आणि 20. ओके. हाऊ मेनी नोट्स ऑफ ₹10 कॅन वन गेट इफ वन गिव्स 30 कॉइन्स ऑफ ₹5? म्हणजेच काय, 5 रुपयाची 30 नाणी दिली तर 10 रुपयाच्या किती नोटा मिळतील? आता 5 रुपयाची 30 नाणी म्हणजेच काय करणार आहोत आपण, 30 कॉइन्स ऑफ ₹5 म्हणजेच या ठिकाणी मल्टिप्लिकेशन आलं. 30 into 5 is equal to 150. मग 150 रुपये आपल्या जवळ आहेत, तर 150 रुपये आहेत याच्या आपल्याला 10 रुपयाच्या जर नोटा करायच्या असतील तर काय करावं लागणार? हाऊ मेनी नोट्स ऑफ ₹10 कॅन वी गेट फ्रॉम ₹150? तर अनेकावरून आपल्याला किंमत काढायची आहे, म्हणजेच आपण करणार आहोत भागाकार. सो डिवाइड 150 डिवायडेड बाय 10. So 0, 0 get cancel and answer is 15. That is the option number 3. Okay. पुढचा प्रश्न बघूया. एका संख्येला 25 ने भागल्यास भागाकार 13 येतो आणि बाकी 23 येते, तर ती संख्या कोणती? एका संख्येला 25 ने भागल्यास, उदाहरण नीट वाचून घ्या. 25 ने भागल्यास म्हणजेच काय आहे? भाजक 25, भागाकार 13, उत्तर 13 येतं आणि बाकी 23 येते, तर ती संख्या कोणती? म्हणजेच आपल्याला काय काढायचं या ठिकाणी? भाज्य काढायचा आहे. ऑन डिवाइडिंग अ नंबर बाय 25 वी गेट कोशंट 13 अँड रिमाइंडर 22. व्हॉट विल बी द नंबर? ऑप्शन्स आर गिवन 355, 350, 347 and 365. ओके. नाउ काय काढायचंय आपल्याला या ठिकाणी? भाज्य काढायचंय. आपण सूत्र बघितलेलं आहे. शिष्यवृत्ती 2018च्या परीक्षेत आलेला हा प्रश्न आहे. आपण सूत्र बघितलेलं आहे. भाज्य बरोबर भाजक गुणिले भागाकार अधिक बाकी. डिव्हिडंड इज इक्वल टू डिवायझर इंटू कोशंट प्लस रिमाइंडर. So what is divisor? Dividing by 25. So 25 is the divisor. Quotient is 13 and remainder is 22. तर भाजक 25 गुणिले भागाकार 13 अधिक 22 बाकी. पहिले आपण गुणाकार करणार आहोत. 25 गुणिले 13 गुणाकार करून घ्या. किती येईल बघा? 25 गुणिले 13. 13 5 जा 65, carry 6, 13 2 जा 26 plus 6, that is 32. So 325 plus 22, so sum will be 347. So 347 is the dividend, therefore answer is option number 3. पुढचा प्रश्न. 30 मीटर लांबीच्या दोरीला 5 ठिकाणी समान अंतरावर कापल्यास त्यातील 2 तुकड्यांची लांबी किती येईल? 30 मीटर लांबीची दोरी 5 ठिकाणी समान अंतरावर कापली. 30 meter long rope is cut at 5 places. What will be the length of 2 pieces? हा सुद्धा स्कॉलरशिप मध्ये आलेला प्रश्न आहे. आपल्याला पर्याय दिलेले आहेत. सो 2018 मध्ये आलेला हा प्रश्न आहे. तर 30 मीटर लांबीची दोरी. ओके. तर समजा ही
एक दोरी आहे, हिची लांबी आहे 30 मीटर. ही 5 ठिकाणी कापली. सो 1, 2, 3, 4 and 5. काय विचारले बघा, 5 ठिकाणी कापली. प्रत्येक तुकड्याची लांबी किती हे आपल्याला काढायचंय. पण या ठिकाणी काय, व्हॉट विल बी द लेंथ ऑफ 2 पीसेस, 2 तुकड्यांची लांबी किती. मग 2 तुकड्यांची लांबी काढण्यासाठी आपल्याला प्रत्येक तुकड्याची लांबी आधी काढावं लागेल. राईट. आता हे टोटल आहे 30 मीटर. ओके, दिस इज 30 मीटर लॉंग. 5 प्लेसेस मध्ये कापले, परंतु तुकडे किती झाले, 1, 2, 3, 4, 5 आणि 6 तुकडे झाले. किती तुकडे झाले, 6. म्हणजेच या ठिकाणी आपल्याला काय करावं लागणार आहे, 30 ला 6 ने भागावं लागेल. सो 6 5 जा 30. सो each piece will be of 5 meter of length. प्रत्येक तुकड्याची लांबी असणार आहे 5 मीटर. बघा, पाय, this is 5, 5, 5, 5 and 5. So 5 6 जा 30. मिळालं बरोबर. 1, 2, 3, 4, 5, 6. राईट. म्हणजेच प्रत्येक तुकड्याची लांबी 5 मीटर आणि म्हणून 2 तुकड्यांची विचारली आहे. Length of 2 pieces. So 5 and this 5. So total will be 10 meter. Option number 2. प्रश्न नीट समजून घ्या आणि त्याप्रमाणे उत्तर काढा. या ठिकाणी 5 मीटर पण उत्तर दिलेलं आहे, परंतु 5 मीटर येणार नाही, कारण 2 तुकड्याची आपल्याला लांबी विचारलेली आहे. 6363 भागिले 9 या उदाहरणात भाजक 2 ने कमी केल्यास भागाकार कितीने वाढेल. बघा, प्रश्न नीट वाचून घ्या. भागाकार आपल्याला काय करायचं आहे, 6363 भागिले 9. हा आहे भाज्य आणि हा आहे भाजक. हा भाजक 2 ने कमी केल्यास म्हणजेच 9च्या जागी आपल्याला किती करावे लागणार आहेत, येस 7. भागाकार कितीने वाढेल. सो 6363 divided by 9. In this example, if divisor 2 is subtracted, how much will the division increase? Divisor 2 is subtracted, so 9 will become 7. Division will increase by how much? Options are given. So what we have to do? We have to divide first 6363 divided by 9. So what is the division? So you can easily do this. First of all 0, because 6 is smaller than 9. म्हणून आपण शून्याने भाग लावला. 6 minus 0, that is 6. Carry 3 over here, 63. 9 7 are 63. Again subtraction, 0 0. Now remember, we are carrying 6 downwards. 6 over here, right? आपण काय केले, 6 हे खाली घेतले. आता 6 खाली घेतले, पुन्हा 9 and 6. 6 is smaller than 9. Therefore, we have to multiply by 0 over here. That is 9 zeros are 0. शून्याचा भाग लावावा लागेल. Right? So 6 minus 0 is 6. Now carry 3. So this is 3. It will become 63. आता आपण 63 ला भाग लावू शकतो. 9 7 जा 63. Okay? So answer will be 707. आता काय केलंय बघा, डिवायझर म्हणजेच 9 भाजक आपण 2 ने कमी केलाय, म्हणजेच किती होणार तो 7. मग या ठिकाणी बघा, आपण 6363 भागिले 9 किती उत्तर आलं, 707. आता आपण 6363 भागिले 7 करूया. आपण तोंडी करू शकतो. इथे पुन्हा इथे काय येणार आहे, 7 आहेत, म्हणजे 7 9 जा 63 आणि परत शून्याचा भाग लागेल, म्हणजेच उत्तर येणार 909. राईट.
7 9 जा 63, 0 अगेन कॅरी 6, 3 7 9 जा 63. आता काय विचारलंय? भागाकार कितीने वाढेल? पहिले भागाकार किती होता? 707. आता आहे 909. कितीने वाढेल? वाढतोय ना, म्हणजेच आपल्याला 707 आणि 902 यातील फरक काढावा लागेल. 909 मायनस 707 दॅट इज इक्वल टू 202. म्हणजेच कितीने वाढेल भागाकार? 202 ने वाढेल. ऑप्शन नंबर 1 विल बी द आन्सर. कसा प्रश्न विचारलाय तो बघा. म्हणून प्रत्येक वेळेला उदाहरण करताना या ठिकाणी लक्षात घ्या, हा जो भागाकार आहे हा भागाकार करताना या ठिकाणी शून्याचा भाग विसरू नका. ओके, कारण या ठिकाणी आपल्याला उत्तर 7 सुद्धा दिलेला आहे. काही वेळेला 22 हा सुद्धा आपल्याला पर्याय दिला जाईल. ओके, एका संख्येला 15 ने भागले असता भागाकार 15 व बाकी 5 उरते, तर ती संख्या कोणती? 15 ने भागले म्हणजे भाजक 15, भागाकार 15 आणि बाकी 5. तुम्ही तोंडी पण काढू शकणार आहात. On dividing a number by 15, we get quotient 15 and remainder 5. What is that number? We can do it orally. 15 is the divisor, 15 is the quotient. काय सूत्र आहे आपलं? भाज्य बरोबर भाजक गुणिले भागाकार अधिक बाकी. Dividend is equal to divisor into quotient plus remainder. So 15 into 15, that is 15 square. 15 into 15 is 225 plus remainder 5. So answer will be 230. Right? No need of calculation. Still we will do it. 15 into 15 plus 5. Here remember we have to do this multiplication first. So 15 into 15 that is 225 plus 5. Answer will be 230. Option number 4. मंगला काकूंनी 6016 लिंबाची रोपे विकत घेतली. प्रत्येक रांगेत त्यांनी 47 रोपे लावली, तर त्या रोपांच्या किती रांगा तयार होतील? बरोबर, काय केलेलं आहे? एकूण रोप 6016 आहे. प्रत्येक रांगेत 47 47 अशी लावली, तर किती रांगा तयार होतील? मंगला काकू purchased 6016 saplings of lemon. She planted 47 saplings in each row. How many rows will be formed of those saplings? तर 6016 रोप 47 प्रमाणे आपल्याला विभागायची आहे, विभागणी करायची आहे. बरोबर, म्हणजेच काय करणार? भागाकार. तर 6016 भागिले 47. आता हा भागाकार करताना थोडी आपण काळजी घेणार आहोत. बघा, लक्षात घ्या, इथे आहेत 47. 47 आणि आपण किती आहेत या ठिकाणी? पहिला आकडा घेणार आहोत 60. हा भागाकार करताना पहिला अंक विचारात घ्या 4 आणि इथला पहिला अंक विचारात घ्या 6. 4 दुने 8, म्हणजेच 4 एके 4, 4 दुने 8. मग 8चा भाग लागेल का? 2चा भाग लावू शकू का आपण? नाही, कारण 6तून 8 वजा करू शकणार नाही. बरोबर, 8 आपण 6तून वजा करू शकत नाही. We cannot subtract 8 from 6. Therefore, we will give 1. So 47 1 जा 47. बरोबर, आपण 1 चा भाग लावणार आहोत. We will divide by 1 only. Minus 60 minus 47. 10 वजा 7 राहिले 3. हातचाला 1. ह्या year 5. 5 minus 4 1. That is remaining 13. Right? 13 राहिले. वरून आपण carry over केला 1. 131. Now again here 4 is there. Here 1, it is smaller than 4. So we will take first two numbers. Now compare this 4 and 13. So 4 1 जा 4. 4 2 जा 8. 4 3 जा 12. Right? So 12 can be subtracted from 13. Try with 47 into 3. What is the multiplication? 3 7s are 21. Carry 2.
3 4s are 12 plus 2, that is 14. This is 141. So 141 cannot be subtracted from 131. Therefore, we have to take 47 into 2. So 2 7s are 14. 2 4s are 8 plus 1 9. So we will multiply, that is we will divide it by, take 47 into 2. 2 चा भाग लावणार आहोत आपण. 47 दुने 94. राईट डाऊन 94 ॲट द राईट प्लेस. योग्य ठिकाणी लिहा, कारण आपण वजाबाकी करताना आपण एककापासून सुरुवात करणार आहोत. तर वजा या ठिकाणी 11 वजा 4 राहिले 7. या ठिकाणी होणार आहे ते 2. 12 वजा 9 किती आले? 3 0. So total will be 37. 1 minus 0 minus 0 is 0. 37. Now again carry 6 over here. So this is 6 376. Again 4 and compare this 37 because 3 is again smaller number than 4. 37 चा विचार करा. 4 and 37. 4 9s are 36, right? Yes. So 4 9s are, so 47 into 9. 4 9 36. हा गुणाकार करून बघा. 9 7s are 63. 9 7s are 63. Carry 6. 9 4s are 36 plus 6, that is 42. Now this number is greater. So we will try the smaller number, that is 47 into 8. Okay. So 8 7s are 56. Carry 5. 8 4s are 32 plus 5, that is 37. Okay. So 47 8s are 376. 0 0 0. So how many rows will be formed? The answer will be 128. Option number 1. तर अशा प्रकारे भागाकार करताना प्रत्येक वेळेला आपण 47 चा पाढा तयार करायचा नाहीये, तर थोडक्यात आपण अंदाज घ्यायचा आहे. हा सुद्धा शिष्यवृत्ती 2019 च्या पेपर मध्ये आलेला प्रश्न आहे. पुढचा प्रश्न. एका संख्येला 15 ने भागले असता भागाकार 12 येतो आणि बाकी 0 येते. निशेष भाग जातो म्हणजेच बाकी 0 येते. When the same number is divided by 16, what will be the remainder? मग तीच संख्या जर 16 ने भागली तर बाकी किती येईल? आपल्याला पर्याय दिलेले आहेत. बघा काय प्रश्न आहे. एका संख्येला 15 ने भागले असता भागाकार 12 येतो आणि बाकी 0. त्याच संख्येला 16 ने भागले असता बाकी किती येईल? आता संख्येला 15 ने भागले तर भागाकार 12 येतो. म्हणजेच काय? तर भाज्य बरोबर भाजक गुणिले भागाकार अधिक बाकी. मग 15 गुणिले 12 अधिक 0 किती आलं उत्तर आपलं? 180. मग याच संख्येला 16 ने भागलं म्हणजेच 180 divided by 16. Divide this. 16 1s are 16. 2. Carry 0 over here. Again 16 1s are 16. So remainder will be 4. आपल्याला काय विचारलंय? बाकी किती? 10 minus 6, that is 4. And this is 1. 1 minus 1 0. So answer will be option number 2. That is the remainder will be 4. प्रश्नाचं स्वरूप कशा प्रकारे बदलतं हे लक्षात घ्या. पुढील पैकी चुकीचे विधान ओळखा. कोणत्याही संख्येला 1 ने भागल्यास उत्तर तीच संख्या येते. Any number divided by 1 quotient is the same number. कोणत्याही संख्येला त्याच संख्येने भागल्यास उत्तर 0 येते. Any number divided by itself quotient is 0. त्याच संख्येने भागल्यास उत्तर 1 येते. Any number divided by itself quotient is 1. And when remainder is added to the product of divisor and quotient, 1 gets dividend.
भाजक व भागाकार यांच्या गुणाकारामध्ये बाकी मिळविल्यास भाज्य मिळते. काय प्रश्न आहे बघा, चुकीचे विधान ओळखा. आपल्याला काय करायचंय, फाइंड आउट द इनकरेक्ट स्टेटमेंट. कोणत्याही संख्येला 1 ने भागल्यास, 7 या संख्येला 1 ने भागल्यास उत्तर तीच संख्या येते, बरोबर आहे. त्याच संख्येने भागल्यास उत्तर 0 येते. आपण शून्याने संख्येला काय करू शकत नाही, भागू शकत नाही. सो डिव्हिजन बाय 0 इज अनडिफाइंड. भागू शकत नाही. We cannot divide any number by 0. Okay, so answer will be option number 2. आपण कोणत्याही संख्येला शून्याने भागू शकत नाही. तर उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक 2. हे चुकीचं विधान आहे. ओके, एक वही तयार करण्यासाठी 48 पाने लागतात. तर अशा 57,600 पानांपासून किती वह्या तयार होतील? 48 sheets are required for making one notebook. How many notebooks can be made from 57,600 sheets? काय करायचंय आपल्याला? येस, ऑफ कोर्स, डिव्हिजन, भागाकार करायचा आहे. कशाचा करावा लागणार? सो 57,600 divided by 48. Again, here 4 and this is 5, right? So this is 57. So we will directly divide by 1. 48 1 जा 48. सबट्रॅक्शन करूया आपण. किती राहिली बाकी? 9. बरोबर, वरून घेतले 6. 96. 48 2 जा 96. आणि पुढचे जे 2 शून्य आहेत ते तुम्ही डायरेक्टली देऊ शकता. म्हणजेच आपण शून्य घेणार आहोत, शून्याचा भाग लावणार आहोत. परत एक शून्य घेतला आणि शून्याचा भाग लावला. उत्तर आलं ऑप्शन नंबर 1, दॅट इज 1200. तर भागाकार या उपघटकामध्ये विविध प्रकारची जी उदाहरणं आहेत त्याचा आपण आता अभ्यास केलेला आहे. शाब्दिक उदाहरणामध्ये ते उदाहरण नीट वाचून घ्या आणि भागाकार करताना भागाकाराची क्रिया जी आहे ही काळजीपूर्वक करा. शून्याचा भागाकार लावताना काळजीपूर्वक आपल्याला त्या ठिकाणी भागाकाराची क्रिया करणं आवश्यक आहे. आणि प्रश्न सोडवून झाल्यानंतर भागाकार केल्यानंतर नेमकं आपल्याला काय विचारलेलं आहे, कशा प्रकारे भागाकार कितीने वाढेल, कितीने कमी होईल, अशा प्रकारचे प्रश्न स्वरूप असतं. त्यावेळेला विचारलेल्या प्रश्नाचं नीट विचार करून योग्य ते उत्तर मिळवा. थँक्यू. चला तर मग BMC VTC मराठी या चॅनेलला लॉग इन करा, सबस्क्राईब करा आणि सर्वात आधी नवीन आलेल्या व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळविण्यासाठी बेल आयकॉनलाही क्लिक करा. तर आजचा घटक आवडला ना? अशीच माहिती मिळवण्यासाठी या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि हे व्हिडिओ पुन्हा पुन्हा पहा. पुन्हा भेटणार आहोत पुढच्या भागात. थँक्यू.